हॅलो नमस्ते. अजून एक मी ट्रस्टचा प्रॉब्लेम घेऊन आलो आहे. 2023च्या पेपरला आला होता आणि मला थोडंसं वाटलं की हा समजून सांगावा म्हणून मी घेऊन आलो आहे. थोडंसं प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा, तुमच्या लक्षात येईल. फाइंड एनी 6 मेंबर फोर्स फॉलोविंग ट्रस्ट ऑफ द फॉलोविंग ट्रस्ट. म्हणजे या मेंबरमध्ये ट्रस्टमध्ये भरपूर मेंबर्स आहेत, त्यातले कुठल्याही 6 मेंबर्सचे फोर्सेस डिटरमाइन करा म्हणून सांगितले. ॲज्युम सुटेबल डाटा इफ रिक्वायर्ड. जर तुम्हाला काय सुटेबल डाटा वाटला किंवा काय मिसिंग असेल तर तुम्ही तो कन्सिडर करा असं मेन्शन केले. चलो मग आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. आपण आपल्या रेग्युलर मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि आपली जी रेग्युलर मेथड आहे सॉल्विंगची ती म्हणजे मेथड ऑफ जॉईंट. ओके, सो वी आर गोइंग टू सॉल्व दिस न्यूमरिकल बाय युझिंग मेथड ऑफ जॉईंट. आता या मेथड ऑफ जॉईंटमध्ये सॉल्व करण्यासाठी सर्वात प्रथम मी काय करतो बघा, जे काही इथं आपल्याला सपोर्ट्स दिलेले आहेत, म्हणजे ई पॉईंटला सपोर्ट आहे बघा, इथं तुम्ही हा बघा, ई पॉईंटला रोलर सपोर्ट आहे, एफ पॉईंटला हिंज सपोर्ट आहे, बरोबर. मग हे जे दोन्ही सपोर्ट आहेत त्या सपोर्ट्सच्या मी पहिल्यांदा रिॲक्शन्स इथं दाखवतो. आता मी रिॲक्शन्स दाखवणार आहे. ई पॉईंटला मी रिॲक्शन दाखवते बघा, व्हर्टिकल येईल, बरोबर, रिॲक्शन ॲट ई. आता इथं व्हर्टिकल का आली फक्त कारण की हा रोलर सपोर्ट होता आणि इथली रिॲक्शन काय असते, सरफेसला, रोलरच्या सरफेसला परपेंडिक्युलर. तसंच एफ पॉईंटची जर मी एफ बी डी जर फोर्सेस दाखवायला गेलो तर इथं हिंज सपोर्ट आहे, त्यामुळे इथं 2 कॉम्पोनंट येणार, हॉरिझॉन्टलसुद्धा आणि व्हर्टिकलसुद्धा. त्यामुळे मी एक कॉम्पोनंट दाखवला आहे हॉरिझॉन्टल आणि एक कॉम्पोनंट दाखवला आहे व्हर्टिकल, बरोबर. आता ही रिॲक्शन आहे, कुठल्या पॉईंटला आहे, एफ. सो रिॲक्शन ॲट एफ दोन्हीकडे मेन्शन केलं, पण हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे म्हणून मी याला लिहिणार आहे पुढे एच. सो रिॲक्शन ॲट एफ त्याचा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, ही रिॲक्शन ॲट एफ हा त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. सो आर एफ व्ही आर एफ एच ह्या मी रिॲक्शन्स दाखवल्यात. आता हा रिॲक्शन्स डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कन्सिडर करावं लागेल, कन्सिडर इक्विलिब्रियम फॉर एंटायर ट्रस्ट. ओके, पूर्ण ट्रस्टसाठी मी इक्विलिब्रियम कंडिशन घेतलेली आहे. मग आता इक्विलिब्रियम कंडिशन काय असते आपली, तर इक्विलिब्रियम कंडिशनसाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या आहेत समेशन ऑफ ऑल द फोर्सेस अलॉंग एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 0, म्हणजेच समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. तसंच समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय डायरेक्शन इज इक्वल टू 0 आणि मोमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू 0. ह्या 3 कंडिशन आपण वापरणार. त्यातली मी पहिली कंडिशन लिहितोय. ओके, चला एक्स डायरेक्शनचे फोर्सेस पटपट लिहूया. आता हा 100 न्यूटन फोर्स जो दिसतोय हा व्हर्टिकल आहे, हा 100 न्यूटन फोर्स जो एक्सटर्नली अप्लाइड व्हर्टिकल आहे, ही रिॲक्शन व्हर्टिकल आहे, ही रिॲक्शन व्हर्टिकल आहे, म्हणजे राहिली फक्त एकच रिॲक्शन आणि ती रिॲक्शन काय आहे बघा, आर एफ एच, बरोबर. आणि हा आहे लेफ्टला घेतला आहे आपण, त्यामुळे मायनस. ओके, त्यामुळे आर एफ एचचा आन्सर काय येईल बघा, आर एफ एच इज इक्वल टू 0, बरोबर. म्हणजेच एफ पॉईंटला जो काही हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे त्याची किंमत किती आली, 0. आता दुसरी कंडिशन वापरूया मग आपण. नाव समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 इक्वल टू, आता वाय डायरेक्शनचे फोर्सेस घ्यायचे आहेत, अपवर्ड असेल तर प्लस घ्या, डाऊनवर्ड असेल तर मायनस घ्या. सो हा पहिला 100 घेतो बघा, डाऊनवर्ड आहे -100. त्यानंतर हा दुसरा फोर्स घ्या, तो पण डाऊनवर्ड आहे बी पॉईंटचा, -100. त्यानंतर ही ईची रिॲक्शन घ्या, रिॲक्शन ॲट ई व्हर्टिकली अपवर्ड आहे म्हणजे प्लस. त्यानंतर रिॲक्शन ॲट एफ घ्या व्हर्टिकल, सो आर एफ व्ही हा पण अपवर्ड आहे म्हणजे प्लस. टोटल 4च होते बघा, 100 आर ई आणि आर एफ व्ही. तरी मी 4ही फोर्सेस लिहिलेले आहेत, अपवर्डला प्लस घेतलं आहे, डाऊनवर्डला मायनस घेतलं आहे. आता हे -100 त्या बाजूला ट्रान्सफर करा, म्हणजे काय होणार, +200. मायनस तिकडे गेलं की प्लस होणार, हा मायनस तिकडे गेलं की प्लस होणार, +200. सो आर ई प्लस आर एफ व्ही इज इक्वल टू 200. हे मला मिळालं इक्वेशन नंबर 1. ओके, आता इक्वेशन 1 मिळाल्यानंतर मी पुढे सॉल्व करतो. आता तिसरी कंडिशन घेतो आहे. तिसरी कंडिशन काय बघा, समेशन ऑफ मोमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू 0. आता आपण काय करूया, या एफ पॉईंटला मोमेंट घेऊया. सो अबाउट एफ इज इक्वल टू 0. तुम्हाला कुठं पाहिजे तिथं तुम्ही घेऊ शकताय, तुम्ही ईला घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मी एफला घेतलेला आहे. ओके, सो एफला घेतल्यानंतर आता मोमेंट काय येणार, पटपट लिहूच आहे. हा आर एफ व्ही आणि हा आर एफ एच दोन्ही पण एफ पॉईंटमधनं पास व्हायला आहेत, त्यामुळे त्या दोघांचे मोमेंट किती येणार, 0. का, कारण की त्यांचे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस किती असणार आहेत, 0. त्यामुळे ते मी फक्त व्हॅल्यू लिहून ठेवतो आहे, आर एफ एच इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 0. आता आर ईचा मोमेंट घ्या, आर ई
इंटू आता परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा एफ पासून ई वरती परपेंडिक्युलर टाका या फोर्सवरती डिस्टन्स किती येते हे 5 त्यामुळे आर ई इंटू डिस्टन्स आले हे 5. आता हा कसा फिरेल तर हा एफ पॉईंटच्या अबाउट अँटी क्लॉकवाईज फिरेल बरोबर. ही डायरेक्शन कुठली आहे क्लॉकवाईज त्यामुळे काय येणार इथं प्लस. आता आर ई झाला त्यानंतर आता हा 100 घेऊया यातला कुठला तरी एक 100 कन्सिडर करा. आता हा 100 जर मी कन्सिडर केला तर मी काय करतो हा फोर्स त्याच्या लाईन ऑफ ॲक्शनवरती असा खाली दाखवतो बघा हा बरोबर 100 न्यूटन. मग मी इथून जर परपेंडिक्युलर टाकला एफमधून तर हा असा परपेंडिक्युलर येईल बरोबर. मग या परपेंडिक्युलरचं डिस्टन्स इथून इथंपर्यंतचं हे 5 आणि हे 5 मिळून किती होणार 10. त्यामुळे त्याचा मोमेंट काय येणार बघा 100 फोर्स आहे 100 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं 10 बरोबर. आणि हा कसा फिरेल क्लॉकवाईज फिरणार बरोबर. या फोर्सची डायरेक्शन बघा हा एफच्या अबाउट क्लॉकवाईज फिरणार सॉरी हा एफच्या अबाउट अँटी क्लॉकवाईज फिरणार. अँटी क्लॉकवाईज फिरला म्हणजे मायनस. ओके. आता मला पहिला 100 जो फोर्स होता त्याचा मी मोमेंट काढला आहे. ज्या गोष्टी मला नको आहेत त्या मी पटकन इथनं डिलीट मारतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये कन्फ्युजन नको. ओके. आता हा 100 झाला. आता हा दुसरा 100 घ्या ए पॉईंटचा जो 100 फोर्स आहे तो घ्या मी दाखवतो तो. ओके. तो कसा येणार बघा असा व्हर्टिकली डाऊनवर्ड येणार लाईन ऑफ ॲक्शनवरती. इथून परपेंडिक्युलर जर टाकला तर याचं डिस्टन्स किती येणार 15. त्यामुळे पुढचा जो फोर्स आहे 100 इंटू त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स 15 हा कसा फिरणार बघा अँटी क्लॉकवाईजच फिरेल त्यामुळे हा पण काय येणार मायनस. ओके. त्यामुळे मी सगळे फोर्सेस कन्सिडर केलेले आहेत आणि सगळ्या फोर्सेसचा मोमेंट लिहिलेला आहे 100 आर ई आर एफ व्ही आर एफ एच. आता त्यातले जे झिरो व्हॅल्यू आहेत त्या झिरो व्हॅल्यूनं आपण थोडंसं सोडून देऊया ठीक आहे आणि आपण पुढे जाऊया. मग आता हे 0 सोडतो हा 5 आर ई इथंच ठेवतो 5 आर ई आणि हे मायनसच्या ज्या 2 टर्म आहेत ह्या -100 × 10 -100 × 15 ह्या त्या बाजूला ट्रान्सफर करूया. ओके. मग ट्रान्सफर केलं की तिकडे काय होणार त्या प्लस मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून घेतो आहे. सो 100 × 10 प्लस 100 × 15 याचा आन्सर इथे 2500. ओके. म्हणजेच आर ई इज इक्वल टू किती येणार तुमचा आर ई ह्या 5ने डिवाईड करा सो 500 kN. ओके. म्हणजे मला आर ईचं आन्सर मिळालं आणि आर ईची व्हॅल्यू किती आली आहे इथं लिहून ठेवतो आहे मी 500. आता ही 500 व्हॅल्यू इथनं उचला आणि इक्वेशन 1मध्ये पुट करा. पुट इन 1मध्ये पुट केलं तर आर ई किती आहे बघा 500 प्लस आर एफ व्ही इज इक्वल टू 200. त्यामुळे त्या 500ला त्या बाजूला ट्रान्सफर करा. सो आर एफ व्ही इज इक्वल टू 200 मायनस 500 त्यामुळे आन्सर किती येणार -300 kN. आता हे मायनस आलं याचा अर्थ काय आपण जे अगोदर कन्सिडर केलेली डायरेक्शन होती आर एफ व्हीची मी तर मुद्दाम दाखवतोय आर एफ व्हीची डायरेक्शन आपण व्हर्टिकल घेतली होती म्हणजे ती व्हर्टिकल नाही आहे तर ती काय आहे डाऊनवर्ड आहे. ओके. हे इंडिकेट करते. चलो मला रिॲक्शन मिळाली आर एफ व्ही मी आर एफ व्हीची इथे लिहून किंमत लिहून ठेवतो -300. ओके. मी डायरेक्शन अपवर्डच ठेवल्यामुळे इथं मायनस साईन दिले. जर डायरेक्शन याची चेंज केली चुकून खाली तर ही प्लस होईल. ठीक आहे. आता मला रिॲक्शन सगळ्या मिळालेल्या आहेत. ओके. आता सगळ्या रिॲक्शन मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मेथड ऑफ जॉईंट्सनी आपण हे सॉल्व करायला चालू करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी सॉल्व करण्यासाठी थोडीशी डायग्रॅम जी आहे ही थोडी खाली शिफ्ट करतो म्हणजे आपल्याला तिथे सॉल्व करायला मदत होईल. ओके. मी डायग्रॅम इथे शिफ्ट केलेली आहे. आता किमती मी इथं लिहून ठेवतो आहे मुद्दा म्हणून. हा आर ई हा किती आला होता 500 बरोबर आणि हा आर एफ व्ही मी ॲरोवरतीच घेतला आहे त्यामुळे याची व्हॅल्यू मायनस लिहितो आहे -300. ओके. चलो आता आणि आर एफ एच हॉरिझॉन्टल किती होता इथला 0 होता त्यामुळे तुम्ही कन्सिडर केलेला नाही आहे ना. आता मेथड ऑफ जॉईंटमध्ये आपण पहिला पॉईंट कन्सिडर करूया. कन्सिडर जॉईंट. आता यातला कुठला घेऊया एफचा घेऊ शकताय तुम्ही ईचा घेऊ शकताय किंवा एचाही घेऊ शकताय. मग मी काय करतो एच्या इथं 2च फोर्सेस मिळतील त्यामुळे मी ए घेतो. कन्सिडर जॉईंट ए. ओके. आता जॉईंट एची एफ बी डी ड्रॉ करूया आपण. सो एफ बी डी ऑफ ए पॉईंटला एफ बी डी काय येणार बघा हा 100 न्यूटनचा तुमचा डाऊनवर्ड फोर्स बरोबर.
ह्या बाजूला एक फोर्स येईल, या बाजूला एक फोर्स येईल, हा ए बीच्या अलॉंगचा फोर्स येणार आणि हा ए सीच्या अलॉंगचा फोर्स येणार. ओके. आता हे सॉल्व करण्यासाठी मला हा ए सीला रिझॉल्व करावं लागेल. रिझॉल्व केले की त्याचे दोन कॉम्पोनंट येतील, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल, बरोबर. पण रिझॉल्व करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय, आपल्याला अँगल माहीत असणं गरजेचं आहे. मग हा अँगल कसा शोधायचा, तर त्यासाठी काय करतो बघा मी, लक्ष द्या. हा ए डी ई हा ट्रायंगल फॉर्म केला आहे. हा ट्रायंगल मी इथं ड्रॉ करतो. ट्रायंगल दिसते सर्वांना. हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे डी, हा पॉईंट आहे ई. ओके. मग ह्या ए डी ई ट्रायंगलमध्ये आपण हा अँगल शोधूया. हा अँगल म्हणजेच तुम्हाला हा अँगल मिळणार आहे. ह्याला आपण तो पण म्हणूया थिटा. ओके. ह्या अँगलला आपण काय म्हणूया, थिटा. मग हे शोधण्यासाठी डिस्टन्सेस बघा. ए डीचं डिस्टन्स किती आहे सांगा, ए पासून डीचं हे डिस्टन्स, ए पासून डी. तुम्ही थोडं खाली या, इथं बघा 5 आणि हे 5, म्हणजे हे 5 5 झाले 10. त्यामुळे ए डीचं डिस्टन्स आहे 10, मी ते लिहून ठेवतो. तसंच डी ईचं हे व्हर्टिकल डिस्टन्स इथं मेन्शन केलं आहे बघा. डी ईचं डिस्टन्स व्हर्टिकल किती आहे, 5. सो हे 5 लिहिलं. मग जर मी इथं ह्या ट्रायंगलमध्ये टॅन घेतला, सो टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार बघा, अपोजिट डिवाइड बाय ॲडजसंट. ओके. त्यामुळे याचा टॅन इनवर्स घ्या, तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. सो टॅन इनवर्स ऑफ 5 डिवाइड बाय 10 26.56. त्यामुळे हा अँगल आला आपला 26.56 डिग्री. हा थिटा. ओके. 26.56 आलेला आहे. मग मी याला रिझॉल्व करतो. हा 26.56 मला समजला. ओके. म्हणजे एफ ए सीचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल आला आहे 26.56. त्यामुळे हा कॉम्पोनंट काय येणार, एफ ए सी कॉस 26.56 आणि हा काय येणार, एफ ए सी साईन 26.56. ओके. समजलं सर्वांना मी काय केलं ते, अँगल कसा शोधून काढला आणि त्याच्यावरून मी काय केलं, रिझॉल्व केलं. आता हा जो पॉईंट आहे ए, त्याची हा पण एफ बी डी काढलेली. मग त्याच्या इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करा, म्हणून इथे लिहितो फॉर इक्विलिब्रियम ऑफ ए. म्हणजे ए पॉईंटला मी इक्विलिब्रियम कंडिशन घेतली तर काय येणार, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स डायरेक्शनच्या फोर्सेसची समेशन किती येणार, 0. मग मी एला मी सगळे फोर्सेस घेतो आहे बघा, सगळे हॉरिझॉन्टल घ्यायचे. सो हा एफ ए बी राईटला आहे म्हणजे प्लस एफ ए बी हा प्लस आला. त्याच्यानंतर हा बघा मायनस एफ ए सी कॉस 26.56. ओके. दोनच व्हॅल्यू होत्या, त्यामुळे मी काय करतो, एफ ए सीला तिकडे ट्रान्सफर करतो. म्हणजे एफ ए बी इज इक्वल टू काय आला, एफ ए सी कॉस 26.56 इक्वेशन नंबर 2. ओके. आता हे समेशन एफ एक्सवरून मिळालं. असंच आपण काय करूया, समेशन एफ वाय. सो समेशन एफ वाय इज इक्वल टू काय येणार बघा, हा 100 डाऊनवर्ड आहे म्हणजे मायनस 100 आणि हा एफ ए सी पण डाऊनवर्ड आहे. सो मायनस एफ ए सी साईन 26.56. ह्या मायनसला तिकडे घ्या म्हणजे तो काय होईल, प्लस होईल. सो एफ ए सी साईन 26.56 इज इक्वल टू मायनस 100. एफ ए सीची टर्म तिकडे ट्रान्सफर केली. आता ह्या साईननं डिवाइड करा, तुम्हाला एफ ए सीचा आन्सर मिळेल. सो एफ ए सी इज इक्वल टू 100 डिवाइड बाय साइन 26.56 223.64 मायनस 223.64 किलो न्यूटन. ओके. मला आन्सर मिळालं एफ ए सीचं. तर तुम्ही सांगा मला, एफ ए सी म्हणजे ए सीच्या अलॉंगचा जो फोर्स आहे, ए सीच्या अलॉंगचा जो फोर्स आहे हा तो आला आहे मायनस. जर मायनस असेल तर काय म्हणतो आपण, हा मेंबर कशामध्ये आहे, कॉम्प्रेशनमध्ये आहे. आता मी या बाजूला लिहितो. ओके. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. त्यामुळे इथे लिहितो मी पुट इन इक्वेशन 2 मध्ये पुट करा. 2 मध्ये पुट करा, काय येणार बघा,
ही व्हॅल्यू 2मध्ये पुट करायचं. सो FAB इज इक्वल टू FAC म्हणजे -223.64 इंटू कॉस 26.56. ओके, सॉल्व केले की आपल्याला FAB मिळेल. कॅल्सीवरती सॉल्व करून बघा एकदा. 223.64 इंटू कॉस 26.56 याचा आन्सर येते -200. आता आन्सर मायनस आलं ABच्या अलाउंसचं, पण याचा अर्थ हा मेंबर कशामध्ये आहे, कॉम्प्रेशन. जर प्लस आला तर टेन्शन आणि असं आलं तर मायनस आलं तर कॉम्प्रेशन. चलो, म्हणजे आपल्याला ABच्या अलाउंस आणि ACच्या अलाउंसचा फोर्स कळाला, म्हणजे 2 मेंबरमधले आपल्याला फोर्स मिळालेले आहे. ओके, आता आपण मेथड ऑफ जॉईंटनी सॉल्व करतोय. एला सॉल्व केलं आहे. आता दुसरा कुठला तर जॉईंट घेऊया. ठीक आहे, त्यासाठी ही थोडीशी डायग्राम मी काय करतो, खाली शिफ्ट करतो. ओके, डायग्राम शिफ्ट केली आहे, म्हणजे आता आपल्याला सॉल्व करायला तर बरं पडेल. आता काय काय मिळालं आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. याच्या आणि याच्या अलॉंगचा आपल्याला काय मिळालं आहे, फोर्स मिळाला आहे. ओके, इथली रिॲक्शन माहीत आहे आपल्याला, इथली पण रिॲक्शन आपल्याला माहीत आहे. बरोबर, ही आली होती 500, ही आली होती -300. ओके, फक्त वरती एकदा चेक करूया. RE RF, RE 500, REF वर्टिकल -300. ओके, मी आहे असे लिहून ठेवले. चलो, आता कुठला तर दुसरा जॉईंट घेऊया की ज्या जॉईंटला आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणून मी ते लिहितो सेकंड. ओके, आता कोणतं जॉईंट घेऊया, F घेऊया. F, कारण तिथं 3च मेंबर आहेत बघा, 1 2. सो मी ते लिहितो सॉल्विंग फॉर जॉईंट F. सो इथं आपण FBD ऑफ F ड्रॉ करूया. ओके, मग मला FBD सांगा काय येणार. Fला हा समजा तुमचा F पॉईंट आहे, हा व्हर्टिकल आहे आणि ह्याची किंमत आहे -300. तुम्हाला पाहिजे तर हा ॲरो डाऊनवर्ड दाखवा, काही प्रॉब्लेम नाही, आणि याला प्लस करा. ओके, त्यानंतर इथे एक फोर्स आहे, फोर्स अलॉंग EF. बरोबर, हॉरिझॉन्टल येणार बघा, EFच्या अलॉंगचा फोर्स, आणि हा FDच्या अलॉंगचा फोर्स. बरोबर, हा FDच्या अलॉंगचा फोर्स. सो फोर्स अलॉंग FD, आणि हा अँगल किती आहे माहीत नाही आपल्याला, तर हा शोधावा लागेल. मग हा अँगल शोधण्यासाठी मी काय करतो, लक्ष द्या. FDचा अँगल शोधण्यासाठी मी तर रेडनी मार्क करतोय बघा. हा ट्रायंगल कन्सिडर करा. हा ट्रायंगल मी बाहेर ड्रॉ करतो इथं. ह्या ट्रायंगलमध्ये हे डिस्टन्स आहे 5, हे डिस्टन्स हाईट किती आहे त्याची 5. हा अँगल पाहिजे, ह्या अँगलला मी म्हणतो θ1. ओके, म्हणजे हा अँगल θ1 कन्सिडर केला आहे. सो याचा टॅन घ्या. सो टॅन θ1 इज इक्वल टू काय आला, 5/5, म्हणजेच θ1 इज इक्वल टू किती आला, 45 डिग्री. म्हणजेच ह्या FDचा EF बरोबर अँगल किती आहे, 45. त्यामुळे हा अँगल मी इथे लिहितो θ1 इज इक्वल टू 45. ओके, मग आता ह्या FBDमध्ये 300 व्हर्टिकल आहे, FEF हॉरिझॉन्टल आहे, तर FDFला आपण रिझॉल्व करूया, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये. आता याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय येणार बघा, FD cos 45, आणि हा काय येणार FD sin 45. बरोबर, समजलं सर्वांना का अँगल हा हॉरिझॉन्टल बरोबरचा दिला आहे, अँगल हा हॉरिझॉन्टल बरोबरचा दिला आहे, तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस येणार, म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट काय येणार, साईन येणार. ठीक आहे, आता आपण सॉल्व करूया. चलो, फॉर इक्विलिब्रियम ॲट F, समेशन FX इज इक्वल टू काय येणार, 0. एक्स डायरेक्शनचे ॲडिशन करा. हा FEF म्हणजे फोर्स अलॉंग EF, लेफ्टला आहे म्हणजे मायनस. हा घ्या -FD cos 45, हा पण लेफ्टला आहे म्हणजे मायनस. म्हणजेच FEF याला मी तिकडे ट्रान्सफर केलं, मायनसचा प्लस झाला, इज इक्वल टू का बघा -FFD cos 45. इक्वेशन नंबर 3. असंच
समेशन एफ वाय लिहा आता इज इक्वल टू 0. सो समेशन एफ वाय काय येणार बघा, हा अपवर्ड आहे म्हणजे प्लस, त्याची किंमतच आहे मायनस. ओके, अपवर्ड प्लस पण किंमतच आहे मायनस, तेव्हा -300. आणि हा घ्या प्लस एफ डी साइन 45. ओके, ह्या -300ला इकडे घ्या म्हणजे तो प्लस होईल. एफ डी साइन 45. या साइन 45नं जर डिवाइड केलं तर मला फोर्स अलॉंग एफ डी मिळेल. सो 300 डिवाइड बाय साइन 45, 424.26. आता तुम्ही सांगा मला, हे आन्सर प्लस आले म्हणजे एफ डीच्या अलॉंगचा जो फोर्स आहे तो काय आहे, टेन्साईल आहे. ओके, सो एफ डीची व्हॅल्यू आता इक्वेशन 3 मध्ये पुट करा. मी याच्या पुढे इकडे लिहितोय, पुट इन 3. सो एफ ई डी इज इक्वल टू मायनस एफ डीची व्हॅल्यू आली 424.26 इंटू कॉस 45. ओके, सॉल्व करा, तुम्हाला फोर्स अलॉंग ई डी मिळेल. सो फोर्स अलॉंग ई डी कसं काढणार बघा, 424.26 कॉस 45, याचा आन्सर येते 300, पण हे मायनस आहे त्यामुळे -300 किलो न्यूटन. ओके, आता तुम्ही सांगा मला, हा आन्सर मायनस आला याचा अर्थ हा मेंबर कशामध्ये आहे, कॉम्प्रेशन. ओके, चलो आपण हे पण सॉल्व केले. आता आपण नेक्स्ट 3rd नंबर सॉल्व करणार आहोत, पण ते मी सॉल्व करणार नाही आहे. मी तुम्हाला FBD ड्रॉ करून देतो, ते तुम्ही होमवर्कसाठी स्वतः प्रयत्न करा. ओके, आता मी तुम्हाला फक्त पुढचं सांगतो काय करायचं. ओके, 3 नंबर आता काय काय सॉल्व झाले बघा. AB च्या अलॉंग आणि AC च्या अलॉंग Aच्या FBDवरून मिळाला. एफच्या FBDवरून मला DF आणि EFच्या अलॉंगचा फोर्स मिळाला, म्हणजे टोटल 4 मेंबरमधले फोर्स मिळाले. आता मला 2 मेंबरमधनं मिळणं गरजेचं आहे. आता मी FBD C पॉईंटला घेऊ शकतो, E पॉईंटला घेऊ शकतो किंवा D पॉईंटला सुद्धा घेऊ शकतो. मग मी काय करतो, मी E पॉईंटची FBD घेतो. सो मी देतो कन्सिडर FBD अलॉंग ॲट E. सो ईची FBD काय येणार बघा, ईला रिॲक्शन आहे इथं, बरोबर, आपण आधी दाखवली होती रिॲक्शन, ती आहे 500. हा E पॉईंट, बरोबर. इथं काय येणार बघा, असा एक फोर्स येईल, फोर्स अलॉंग ED, माहीत नाही आपल्याला, तो शोधावा लागेल. इकडे एक फोर्स येणार बघा, फोर्स अलॉंग EF, आणि EFचा फोर्स आपण शोधलाय आत्ताच वरती, तो मी लिहून ठेवतो लगेच. फोर्स अलॉंग, थोडंसं मी थोडंसं करेक्शन करतो आहे. हे EF होतं, मी ह्याला ED लिहिलं आहे, ह्याला EF आहे, EF. ओके, सॉरी, त्यामुळे हा ED नाही आहे, EF आहे, हा EF आहे. ओके, थोडी मिस्टेक झाली माझ्याकडनं, Fच्या ऐवजी चुकून D लिहिला मी. सो फोर्स अलॉंग EF -300 आहे. ओके, त्याची किंमत लिहून ठेवतो मी इथं, -300. ओके, आणि एक राहिला बघा CEच्या अलॉंगचा फोर्स अलॉंग CE, बरोबर. ह्यातल्या 2 व्हॅल्यू नोन आहेत, 2 व्हॅल्यू अननोन आहेत. फक्त आता मला CEचा अँगल पाहिजे. आपण हा अँगल मगाशी शोधला आहे बघा, इथला शोधला होता आपण, बरोबर. θ1 शोधला होता, आठवते सर्वांना. हा अँगल थोडंसं वर घेऊन जातो, तुम्हाला लक्षात येईल. तो अँगल इथं आहे बघा, θ1 26.56 आला होता, बरोबर, 26.56. मग हा जर अँगल 26.56 असेल, मी ते एक हॉरिझॉन्टल लाईन केल्याने हा जर अँगल काढला तर तो सुद्धा काय येणार, θच येणार, बरोबर. हा जर θ असेल तर हा पण काय येणार, θ. 2 पॅरलल लाईन आणि ही इन्क्लाइनमधनं इन्सर्टेड झाली तर हा अँगल किती येणार, 26.56. त्यामुळे CEचा हा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल आहे 26.56. याला तुम्ही रिझॉल्व करा. परत समेशन FX इज इक्वल टू 0 करा अँड समेशन FY इज इक्वल टू 0 करा. तुम्हाला इथून फोर्स अलॉंग ED
आणि फोर्स अलॉंग CE ही 2 आन्सर्स मिळतील. मी हे मुद्दाम सॉल्व करून देत नाही आहे, हे तुम्ही करावं असं मला वाटते. त्यामुळे मी ऑलमोस्ट 80% प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आहे. शेवटचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते सुद्धा सांगितले. फक्त तुम्ही एकदा प्रयत्न करा. तुमची जे काही उत्तर येतील ते एकदा कमेंटमध्ये टाका. जर तुम्हाला नाही समजलं, जर यामध्ये काही शंका असेल ते सुद्धा तुम्ही टाका. मी सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तर द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन. चलो, थँक्यू. याच्यानंतर अजून एक मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो म्हणजे सेकंड मेथडचा, पण तो व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळेल. थँक्यू.